हे कैलासवासी महादेव राघव मस्कर, सन्माननीय श्री नामदेव राघव मस्कर, सन्माननीय श्री पांडुरंग राघव मस्कर, सन्माननीय श्री अनंता राघव मस्कर, सन्माननीय श्री पद्माकर महादेव मस्कर, सन्माननीय महेश महादेव मस्कर, सन्माननीय धर्मा राघव मस्कर आणि सन्माननीय श्री बिंदास मस्कर या संपूर्ण ग्राउंड मालक धारकांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। अगदी वाकडी गावचे हे अगदी शेत मालक आहेत आणि त्यांनी अगदी या खेळाचं व्यासपीठ आमच्या आयोजकांसाठी निर्माण केलं। आपलं मनपूर्वक आभार। आणि अगदी मोरबे गावातील ग्रामस्थ वर्ग आपण अगदी आजूबाजूला या स्पर्धेला एन्जॉय करता। खास तुम्हाला इथे निमंत्रण आहे, मंचकावरती येऊन या लढतीला या स्पर्धेला आपण इथे एन्जॉय करायचे। तो कमेंटर बॉक्स मध्ये ते जॉईंट होतील। मनोहर पाटील सर वाजे तत्काल इथे कमेंटर बॉक्स मध्ये आपण जॉईंट व्हायचे। अगदी लढत क्रमांक 2 कडे प्रस्थान केलं जाईल आणि पहिला सामना अगदी दमदार राहिला। प्रणव 11 साई स्टार विगर संघाने बाजी मारली आणि अगदी द्वितीय लढतीचा आता आगाज आणि या लढतीला होती सुरुवात। गिरवले विरोधात वाकळण हा दमदार सामना आपण पाहतो आणि या दमदार सामन्या दरम्यान कमेंटर बॉक्स मध्ये जॉईंट होतील अगदी समालोचक क्षेत्रातील अगदी सर नाव मनोहर पाटील सर वाजे। थैंक यू सो मच। आई गावदेवी ग्रामस्थ मंडल मोरबे आयोजित डे नाइट की क्रीडा प्रतियोगिता वैकुंठवासी स्वर्गीय अबप्पा महादेव गोटीराम नावडेकर स्मृति ट्रॉफी 2025 आज इस टूर्नामेंट की पहली रात है। डे नाइट की ये टूर्नामेंट, लेकिन जिस तरीके से शुरुआत हुई विकेटें गिरते हुए हमने देखी और दूसरे मुकाबले का आगाज होता हुआ। एक तरफ है गिरवले, दूसरी तरफ हम वाकलन क्रिकेट टीम को देख सकते हैं। बल्लेबाजी कर रही है बीच मैदान के अंदर वाकलन टीम। टॉस जीत के पहले बल्लेबाजी करने का फैसला किया मयूरेश भोईर ऑन स्ट्राइक। रोहित आएंगे। पहली गेंद खेली थी जिसपे लेग बाइस का 1 रन आया था। यहां पर अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है, अतिरिक्त रन में बढ़ोतरी होते हुए हम देख सकते हैं। वैदेही हर्षिका 11 वाकलन और उनके खिलाफ खेल रही है टीम गिरवले। टीम की रन संख्या टोटल है 1 रन, 2 रन बने, माफ करना। हल्के हाथों से इस गेंद को खेला, खिलाड़ी मौजूद है लेकिन गेंद पहुंच से दूर है। दूसरे की कोशिश की जा रही है, तेज आउटफील्ड सीमा रेखा के नजदीक। जब तक गेंद को रोका जाता तब तक 2 रन चुराने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ती हुई रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 4 रन। इस ओवर की 2 गेंदें गुजर चुकी है। पहली गेंद के ऊपर हमने लेग बाइस का रन देखा था, उसके बाद आई थी वाइड और यहां पर हमने 2 रन देखे। अच्छी फील्डिंग सीमा रेखा के नजदीक हमने देखी। यहां पर मयूरेश भोईर और रोहित भोईर मैदान के अंदर बल्लेबाजी जारी है। पहला पावर प्ले का ओवर है, 4 ओवर का मुकाबला, कौन जीतेगा बाजी, इसकी शुरुआत हो चुकी है। वैदेही हर्षल 11 वाकलन और उनके खिलाफ खेल रही है श्री गणेश गिरवले, जिनके बीच में यह लड़ाई है। शानदार मुकाबला चलेगा। पहला सत्र हम एंजॉय कर रहे दोस्तों। गेंदबाज तैयार है, उठाने का प्रयास था, मिस टाइमिंग। विकेट कीपर ने कोई गलती नहीं करेंगे और गेंद जाएगी यहां पर विकेट कीपर के हाथों में। पहला खिलाड़ी मैदान के बाहर।
टीम की रन संख्या टोटल है 4 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। अच्छी गेंद थी, थोड़ी सी ऑफ स्टिक के बाहर गिरने के बाद, टप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकल रही थी, ऊंचाई मिली, बिल्कुल ताकत नहीं थी स्ट्रोक के पीछे, बिल्कुल विकेट के ऊपर ही गेंद रही और विकेट कीपर ने कोई गलती नहीं करी और पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटता हुआ वाकलन टीम का। रन बने हैं टोटल 4 रन। पावर प्ले कवर है, पावर प्ले में पावर दिखा रहे दीपेश हाथमोड़े पहले ओवर लेकर चलेंगे। एक बार फिर से इस ओवर की चौथी गेंद है। नया बल्लेबाज मैदान के अंदर निशांत भोईर राइट आर्म और द विकेट से इस ओवर की अगली गेंद। बड़े स्ट्रोक की तलाश थी, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है, एक रन तो आसानी के साथ मिल जाएगा, दूसरे की कोशिश थी लेकिन मना करेंगे, इस बार सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। एक रन की मदद से पारी आगे बढ़ती हुई, जिस तरीके से पिछला मुकाबला हमने देखा था, अच्छी गेंदबाजी बल्लेबाजी दीपक भाई फटकेन की हमने देखी, लेकिन यहां पर इस विकेट के ऊपर रन बन सकते हैं, केवल बनाने वाला चाहिए। 40-45 4 ओवर में क्या यहां पर अच्छी तरीके से चेस होंगे, ये भी देखने वाली बात है। आज इस टूर्नामेंट का पहला दिन है, पहली रात है, जैसे जैसे ये टूर्नामेंट आगे बढ़ेगी इसका हाल हमें पता चलता चला जाएगा। नाराज होंगे अपने आप से यहां पर बल्लेबाज, वो जानते लोअर फुल टॉस थी, स्वीप करने की कोशिश थी, मानो स्कूप सा खेल दिया हो, खिलाड़ी मौजूद थे, शॉर्ट फाइन लेग में कोई गलती नहीं होगी। दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर लौटता हुआ मयूरेश भोईर बैक टू द पवेलियन। नया बल्लेबाज आपको तैयार रहना है दोस्तों, बिल्कुल हमारी कड़ी निगाह है, आयोजकों की कड़ी निगाह है, हमारी पंच कमेटी की कड़ी निगाह है आपके ऊपर है। बिल्कुल समय यहां पर बिल्कुल बर्बाद नहीं होना चाहिए, क्योंकि 12 टीमें आज की रात में एक दूसरे के सामने आएगी। 7:40 है, बिल्कुल 6:40 में इस टूर्नामेंट की शुरुआत हुई थी। लगभग डे नाइट टूर्नामेंट फॉर्मेट इसलिए बना है क्योंकि 12-1 के आसपास टूर्नामेंट समाप्त हो जानी चाहिए। कुछ नियम बनाए गए और देरी हम बिल्कुल बर्दाश्त नहीं करेंगे और आपके लिए बिल्कुल हर नियम का पालन करना अनिवार्य होगा। तर नक्कीच या स्पर्धेला एन्जॉय करतायत जयकुमार कंपनीचे समाजसेवक, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, सन्माननीय रॉयल व्यक्तिमत्व अनंता शेठ गडगे चिंद्रन, आपले मनपूर्वक स्वागत। इस बार तेज गेंद थी, पहले ओवर की समाप्ति होती हुई, पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 2 विकेट के नुकसान के ऊपर। वैदेही हर्षले 11 टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए केवल 5 रन। और एक जरूरी ऐलान होगा सभी टीमों के लिए, आज के दिन में, आज की रात में जो खिलाड़ी टीम में खेलेंगे, सुपर 12 में जब आप पहुंचेंगे तो सुपर 12 में भी यही टीम खेलेगी, इस पर भी आपको गौर करना है दोस्तों। हम पर द्या निर्णय लवकर, हम पर द्या निर्णय लवकर, नाही तर तुम्ही आता बाल पंक्चर, नाही तर तुम्ही आता बाल पंक्चर। बॅट्समन षटकार मारी, बॅट्समन षटकार मारी, दूर दूर षटकार मारी, न फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चापी, न कॅप्टन त्याच्यावरी। पहले ओवर की समाप्ति हुई और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 5 रन हमने देखे, जिसमें एक लेग ब्राइस का रन भी शामिल था, एक वाइड का रन शामिल था, 2 एक्स्ट्रास थे, बल्ले से केवल 3 रन आए। पहला सत्र जारी है दोस्तों, रन बने हैं टोटल 5 रन। नया गेंदबाज आएगा राज हाथमोड़े, ओवर द विकेट से ये गेंद आड़े बल्ले से खेलने की ये कोशिश थी, तीर की तरह सीधी निकली गेंद विकेट कीपर के हाथ में। श्री गणेश गिरवले क्रिकेट टीम, क्या कमाल की गेंदबाजी रही है उनके पैकर जय शेठ नावडेकर, जिन्होंने पैक करी गई ये टीम है और टीम की रन संख्या बनी है वैदेही हर्षल 11 टीम की केवल 5 रन। बड़े स्ट्रोक की तलाश करनी होगी, पार्टनरशिप की अब सख्त जरूरत है, ऊपरी क्रम के बल्लेबाज नहीं चले, अब मिडिल ऑर्डर की जिम्मेदारी बढ़ जाती है। इस बार अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है, अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी। इस सत्र का, इस पारी का यह तीसरा एक्स्ट्रास है। रन बने हैं टोटल 6 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट।
गति में मिश्रण जरूर किया था, लेकिन गेंदें बाहर की तरफ ज्यादा झुक रही है। टप्पा सही है लेकिन दिशा अच्छी नहीं है। थोड़ी सी बाहर निकलने की कोशिश, शरीर से दूर रखने की कोशिश है, उनके जोन से दूर रखने की कोशिश है, और यहां पर कोशिश असफल रही है गेंदबाज राज हाथमोड़े की। दो लगातार वाइड आई, इससे प्रेशर हटता है, इससे दबाव हटता है बल्लेबाज के ऊपर से, जो दबाव बनाया था दीपेश हाथमोड़े ने। लेकिन इस बार राज हाथमोड़े दूसरा ओवर लेकर दो लगातार वाइड के बाद अगली गेंद, ये अच्छी गेंद निकली। जिससे मैंने पहले भी कहा था कि टप्पा सही पकड़ा है लेकिन दिशा में नियंत्रण नहीं था, इस बार दिशा भी अच्छी थी। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। सामने बल्लेबाज ऑन स्ट्राइक देख सकते हैं निशान भोईर, उनका साथ निभा रहे विकी यादव बीच मैदान के अंदर। राइट आर्म और द विकेट से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज एक बार फिर से है तैयार। बल्ले का किनारा, पीछे खिलाड़ी तैनात है शॉर्ट गली में, एक ही रहने, एक से ज्यादा कुछ नहीं है। दूसरे की कोशिश थी लेकिन बिल्कुल मना किया बल्लेबाज विकी यादव ने। एक रन का इजाफा होता हुआ निशान पहुंचे। व्यक्तिगत 4 गेंद खेली है, 2 रनों का योगदान है। अभी भी पहले बाउंड्री का इंतजार करते हुए वैदेही हर्षल 11 वाकलन क्रिकेट टीम। 3 गेंदें गुजर चुकी है दूसरे ओवर की, रन बने हैं टोटल 8 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। संघर्ष जारी है, मेहनत जारी है मैदान में बल्लेबाजी करने वाली वाकलन टीम से। आड़ा बल्ला घुमाया था लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं है। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। वैभव भोपी सर हमारे साथ है, रोशम पाटिल सर हमारे पहली बार साथ है इस सीजन में, उनका भी तहे दिल से हम स्वागत करते। प्रेम पाटिल हमारे साथ है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। हल्के हाथों से इस गेंद को खेला, पीछे खिलाड़ी मौजूद है, 1 रन तो आसानी के साथ है। थोड़ा सा फंबल, ऐसी गलती आप कर नहीं सकते क्योंकि जो दबाव बना है बल्लेबाजों के ऊपर, यहां से पहला रन काफी तेजी के साथ लिया था और यही कोशिश रही थी फील्डर के ऊपर दबाव डालने की, और जैसे थोड़ी सी मिसफील्ड हुई, आंखों में इशारे हुए और 2 रन का इजाफा होता हुआ। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ती हुई। रन बने हैं टोटल 10 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल है बाकी, अभी भी पहली बाउंड्री का इंतजार में है बल्लेबाजी करने वाली वाकलन टीम। राइट आर्म ओवर द विकेट से राज हाथमोड़े की यह अंतिम गेंद आएगी। 4 ओवर का यह मुकाबला है। अच्छा स्ट्रोक इस बार, पीछे खिलाड़ी मौजूद लेकिन पहुंच से दूर। आखिरकार 11 गेंदों का इंतजार समाप्त होता हुआ और यह पहला छक्का निकला इस टूर्नामेंट का, और इसके लिए हमने लगभग 60 गेंदों का इंतजार किया और 60 गेंदों के बाद यह पहला छक्का आया बल्लेबाज विकी यादव के बल्ले से। 2 ओवर की समाप्ति हुई और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 16 रन। चार टीमें एक दूसरे के सामने आएगी। पहला मुकाबला था साई स्टार वीगर और गावदेवी नेरेपाड़ा के बीच में। पहला मुकाबला जीता था साई स्टार वीगर क्रिकेट टीम ने, और ये दूसरा मुकाबला चलता हुआ श्री गणेश गिरवले और उनके खिलाफ खेल रही है वैदेही हर्षल 11 वाकलन टीम। 2 ओवर की समाप्ति हुई और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल। स्कोर कार्ड के ऊपर हम नजर डालेंगे, 16 रन बने। गेंदबाजी के लिए गेंदबाज आएंगे इस बार प्रतीक हाथमोड़े। क्या कमाल की गेंद है, अंपायर को शक की निगाह से जरूर देखा था। सैंडी भाई पालकर बता रहे हमारी पैनी निगाह है, गेंद बिल्कुल उस लाइन के अंदर से गुजरी है। हल्का सा कोन गेंद ने जरूर बनाया था लेकिन डॉट गेंद की समाप्ति होती हुई। लाजवाब गेंदबाजी का नजारा जाने दिया था विकेट कीपर के हाथों में। निशान भोर के ऊपर दबाव बढ़ता चला जाएगा क्योंकि अब तक 5 गेंदें खेली है, केवल 2 सिंगल है, लेकिन एक बड़ा हिट, मनोबल यहां पर बढ़ सकता है। गेंदबाज तैयार, गति में मिश्रण था इस बार। विकेट कीपर की थोड़ी सी गलती और बल्लेबाज के पारी का अंत होता है। वाइड जरूर है ये गेंद लेकिन बल्लेबाज यहां पर आउट हो जाएंगे। निशांत लौटेंगे मैदान के बाहर। बोला जय श्री राम।
17 बने, एक वाइड का रन भी आया था। पहला गेंद डॉट था, उसके बाद ये वाइड थी, रनआउट के रूप में विकेट भी फेंका था। प्रवीण जाधव और विकी जाधव चौथे और पांचवें नंबर के खिलाड़ी। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार है। बड़े स्ट्रोक की तलाश थी, स्क्वायर लेग में पीछे खिलाड़ी मौजूद, थोड़ी सी आउटफील्ड, यहां पर गेंद उछल गई है सीमा रेखा के नजदीक। जैसे तैसे इस गेंद को रोका जाता, तीसरे के लिए पलट चुके थे खिलाड़ी। गुड रनिंग बिटवीन द विकेट, बिल्कुल चौका यहां पर हम चेक करेंगे। बिल्कुल रन बचाए अपने टीम के लिए, एक रन बचाया। इन 3 रनों की मदद से पारी आगे बढ़ती हुई, रन बने हैं टोटल 20 रन बने। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। एक बार फिर से प्रतीक हाथ मोड़े। प्रवीण जाधव ऑन स्ट्राइक, गति में मिश्रण किया, खिलाड़ी मौजूद, थोड़ी सी मिसफील्ड, 1 रन का इजाफा हो। तो अच्छी गेंदबाजी दिखी है। अब तक बात करेंगे गेंदबाज प्रतीक की। इस ओवर में 3 गेंदें फेंकी है, कोई यहां पर बड़ा स्ट्रोक खेलने नहीं दिया। 3 रन जरूर आए थे पिछली गेंद के ऊपर, लेकिन उसके बाद भी कमबैक है। पहले में 5 आए, दूसरे में आए 11, और इस ओवर की बात करेंगे तो इस ओवर में अब तक रन बने हैं 5 रन। गेंदबाज एक बार फिर से तैयार, 3 गेंदों का आना अभी भी बाकी है। उम्मीद है विकी से, उम्मीद है प्रवीण से, क्या बड़े स्ट्रोक आएंगे। ऑफ स्टिक के काफी ज्यादा गेंद बाहर से गुजरी, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है, अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई। बिल्कुल वाइड के लिए रिव्यू है, अंपायर प्लेयर्स रिव्यू है। यस, अंपायर कॉल इज वाइड। अगं किती वेळ झालं पब्लिक शिट्ट्या घालायला लागले ना वा? इट इज अ फेयर डिलीवरी। तो बिल्कुल अंपायर के डिसीजन को यकीनन वहां पर चैलेंज किया था और सक्सेस भी मिलेगी। रिव्यू सक्सेसफुल बैटिंग टीम। रन बने हैं टोटल 21 रन बने। इस ओवर की 4 गेंदें गुजर चुकी है। गेंदबाज एक बार फिर से तैयार। अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीच है और विक्की के बल्ले से निकलता हुआ आज की रात का यह दूसरा छक्का। धीरे धीरे मुकाबले में लौटते हुए वैद्य हर्षले 11 वाकलन क्रिकेट टीम, क्योंकि जिस तरीके से शुरुआत हुई थी, शुरुआत बिल्कुल अच्छी नहीं थी। पहले ओवर में 2 विकेट जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे, रोहित और मयूरेश मैदान के बाहर लौट चुके थे। निशांत शांत थे मैदान में, लेकिन विकी जाधव सेट होने में समय जरूर लिया, लेकिन उसके बाद बड़े स्ट्रोक दिखा रहे। इस ओवर की अंतिम गेंद, दबाव में है गेंदबाज।
प्रतीक की ये गेंद बड़े स्ट्रोक की तलाश थी, मिड ऑफ को क्लियर करेंगे। जब तक गेंद को फील्ड करा जाता तब तक दूसरे के लिए पलट चुके थे खिलाड़ी। बराबर किया बल्लेबाज विकी ने। 3 ओवर की हुई समाप्ति और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 29 रन। तीन ओवर की समाप्ति हुई। 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 29 रन बने। गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज अंतिम ओवर लेकर। नितेश मात्रे स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज है प्रवीण जाधव। प्रवीण का की ऐसी सोच रहेगी क्योंकि विकी सेट है मैदान में। विकी ने 2 छक्के लगाए। 2 ओवर में 16 बने थे, 3 ओवर में 29 बने हैं और इस ओवर को बड़ा बनाने की कोशिश करेंगे। लेकिन गेंदबाज नितेश मात्रे कैसा होने देंगे। श्री गणेश गिरवले और उनके खिलाफ खेल रही है वैदही हर्षल 11 वाकलन टीम। अच्छा मुकाबला चल रहा है। पहला 17 में एंजॉय करे दोस्तों। अच्छी क्रीड़ा प्रतियोगिता यहां पर हम देख पा रहे। स्वर्गीय महादेव गोटीराम नावडेकर स्मृति ट्रॉफी 2025। लेकिन ऊंचाई ज्यादा इस गेंद में, दूरी नहीं है, खिलाड़ी मौजूद, मौका बन जाएगा और मैदान के बाहर लौटेंगे बल्लेबाज प्रवीण जाधव। ताकत नहीं थी स्ट्रोक के पीछे, लंबाई नहीं मिली, दूरी नहीं मिली, सिर्फ ऊंचाई मिली उस गेंद के ऊपर और प्रवीण का विकेट। स्वप्निल के लिए गेंद सीधे बल्ले से लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद। 1 रन तो आसानी के साथ है, 1 से ज्यादा खुश नहीं है। सही सोच है। यहां पर स्ट्राइकर इनके ऊपर लाएंगे विकी को। विकी की बात करेंगे। अब तक रन जोड़े हैं विकी ने 8 गेंदों में 19 रन की पारी खेली है। रन बने हैं टोटल 30 रन बने। 4 गेंदों का आना अभी भी बाकी है। कितने रनों का टारगेट होगा श्री गणेश गिरवले के सामने? आने वाली 4 गेंदें इस सत्र का रिजल्ट हमें सुनाएगी। यहां पर गलती की कीमत चुकाएंगे। विकी का विकेट, विकी जाएंगे मैदान के बाहर। 3 गेंदों का आना अभी भी है बाकी। बोल मोठे बायांचा जय जयकार बोल। तीन गेंदें गुजर चुकी है। 3 गेंदों में केवल 1 रन आए। अच्छा ओवर घटता बा यहां पर श्री गणेश गिरवले क्रिकेट टीम के लिए। चौथी गेंद ओवर की
लेफ्ट आर्म ओवर द विकेट से क्या इस बार मौका बनेगा? जी नहीं, खिलाड़ी मौजूद थे लेकिन गेंद पहुंच से दूर है। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का। में डीलिंग हो रही है। ये तीसरा छक्का आया इस सत्र का। टीम की रन संख्या टोटल बनी है 36 बने और इस ओवर के आने वाले 2 गेंदें अभी भी बाकी। यदि गेंद नहीं मिल रही है तो नई गेंद का इस्तेमाल आपको करना होगा। यस, मैच बॉल कमिंग, गेंद पहुंच चुकी है। टीम की रन संख्या टोटल बनी है स्कोर कार्ड के ऊपर 36 बने। 2 गेंदों का आना अभी भी है बाकी। अच्छी कोशिश है बल्लेबाज से, आते ही बड़े स्ट्रोक लगा रहे। बीच मैदान के अंदर हम देख सकते हैं स्वप्निल भोईर, गेंदबाज है तैयार। पंकज भालेकर वाजे से हमारे साथ जुड़ चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत है। आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क हुआ नहीं और यहां पर हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती भी। अच्छा मुकाबला चल रहा है गेंद और बल्ले के बीच में। अंतिम गेंद का ये खेल है बाकी। अच्छा ओवर घटा, 7 रन अब तक इस ओवर में बने। 36 रनों के ऊपर संघर्ष चलता बा। अंतिम गेंद, लास्ट बॉल। नीतीश एक बार फिर से है तैयार। गति में मिश्रण, लाजवाब ओवर घटा। पहला सत्र यहां पर समाप्त होता था और पहले सत्र के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 36 और जीतने के लिए 37 की आवश्यकता यहां पर श्री गणेश गिरोली क्रिकेट टीम को। क्या ये रन बनेंगे? क्या ये रनों का पीछा किया जाएगा? क्या मुकाबला अंतिम क्षणों में चला जाएगा? इस मुकाबले की दिल धड़काने वाली कहानी आपके सामने कुछ ही देर में पेश है। तब तक के लिए मौका बनेगा डीजे के लिए। या स्पर्धेतील पुरस्कर्त्यांचे कौतुक होणे रास्ते खरंच सन्माननीय कैलासवासी राम गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ धर्मा पाटील यांकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज, सन्माननीय श्री संतोषजी तुकाराम भरत दोतुम यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्यानंतर सन्माननीय रमेशजी महादेव नावडेकर मोरबे यांच्या माध्यमातून 1100 सर्व दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार। सन्माननीय प्रभाकरजी दामणे मोरबे, महेश नावडेकर मोरबे आणि सन्माननीय हनुमान फडके मोरबे यांना विनंती करतो या मंचकावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत। तर याच दरम्यान सन्माननीय मोरबेचे बाबूरावजी भगत आणि जयेश शेठ नावडेकर, मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन या आपण मंचावरती आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करते। तर 24 चेंडू आणि 37 धाब्यांची गरज आहे। सामना कोण जिंकणार इथे वाकलन की गिरवले आणि या ऐकूया पुन्हा एकदा आमचे अत्यंत जवळचे मित्र रोशन पाटील, मॅन फ्रॉम शिरवली। थैंक यू सो मच मनोहरजी पाटील सर वाजे। आपले ऑफिशियल पंच चर्चा साधतायत या वर्षी तू किती कमवले, माझ्या किती ऑर्डर झाल्या। तो सांगतोय या वर्षी मी घरी नाही जेवलो, तो सांगतो नाईटला थोडीशी तब्येत खालावते। ही कायशी चर्चा आमच्या ऑफिशियल पंचांमध्ये आणि या चर्चेला काही सौदा नाही, परंतु दोघांचं जर टार्गेटचा विचार केला पाडच समतोल आहे। किती 3 लाख 3 लाख ना? ओके 3 लाख। पाक टेनिस क्रिकेट जगतानं सर्वांना व्यवसाय दिलाय, समालोचकांना, पंचांना, गुणलेखक, आमचे लाईव्ह वाले, डीजे वाले, मंडप वाले, कलिंगड वाले, वडापाव वाले, सर्वांना व्यवसाय दिलाय।
हा विगर संघ आपण कुठे जायचं नाहीये, तत्काल विनर टू विनर हा सामना खेळवला जाईल. हसी मजाक के बाद तात्काळ लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. बाबूरावजी भगत साहेबांचं शुभाग मनोदय आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. ऑफिशियल पंच इशारा करतायत, अगदी तात्काळ लढतीचा इथे आगाज केला जाईल. झाडूची मागणी केली जाते. सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. लाईव्ह आवाज पुन्हा एकदा ऑन केला जातो. कृष्णा माधव टीम फॉर्च्यून इव्हेंट्स आपल्या सेवे खातीर आता इथे सज्ज असताना पाहायला मिळेल. स्वागत कक्षामध्ये जॉईंट असतील वैभव ओपी सर आणि मनोहर पाटील सर. आपण ती जबाबदारी पार पाडा. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे धावा बनताना पाहिलं. अगदी 24 चेंडू मध्ये 36, उत्तरार्ध मध्ये 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. सन्माननीय बाबूराव भगत यांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पडतोय. आपण मनपूर्वक इथे आभार व्यक्त करू. आपण आलात या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला मनपूर्वक हार्दिक आभार. कॉम्बॉक्स थँक्यू सो मच बबी सर. अगदी उत्तरार्धाकडे लक्ष वेधित केलं जाईल. जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 37 धावसंख्येची आवश्यकता. दोन अँगलने पाहू शकतो. राईट ओव्हर द विकेट मारा केला. कॉपीबुक स्टाईल हा फटका केला. आज ज्या दर्जाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू फटके खेळत आहेत त्या जो काहीसा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज ऋषी हातमोडे च्या बाडामधून पहिला आपण चौकार इथे येताना पाहतो. उत्तम दर्जाचं मंडप डेकोरेशन दत्तराज मंडप डेकोरेटर्स यांची प्रचंड मेहनत आणि खऱ्या अर्थानं आमचे मित्र जितूभाई नावडेकर यांची प्रचंड मेहनत. पाय इथे लाईट्स काहीची कमी होती आणि तात्काळ ती लाईट्स इथे ऑन केली जाते.
असे मंडपवाले असणं खूप गरजेचं असतं आणि ती प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अगदी मैदानाचा विचार केला तर पांढरा शुभ्र असं आपण प्रकाशमय वातावरण इथे प्रस्थापित केलं जातं आणि पहिला धमाका त्यांचा खूप दमदार पाहायला मिळतो. त्यांनाही त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. अगदी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दीपेश भोईर, पहिला चेंडू आपण चौकार पाहिला, त्यानंतर निर्धाव चेंडूची आपण इथे समाप्ती पाहिली. अगदी हलवार पद्धतीने हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात डीप मिडविकेटच्या दिशेने हा फटका खेळला गेला आणि अगदी एक सिंगल रन्स इथे प्राप्त केले जाते. सिंगल डबल न सुद्धा धावा अगदी वेगाने पुढे मार्गस्थ होतात हे जाणले, कारण पहिला चेंडू चौकार, त्यानंतर डॉट बॉल आता पाहायला मिळते सिंगल्स. धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 5च्या घरामध्ये. पंचतारांकित लढतीचा आगाज. सी गटातून 2 संघ खेळतात. वैदई हर्षल 11 वाकळण संघाच्या अगेन्स्ट सी गणेश गिरवले. दोन्ही संघ चांगले खेळले, परंतु अंतिम टप्प्यामध्ये विजय महोत्सव कोण साजरा करणार? लागतोय पहिला दे धक्का टीम गिरवलेला आणि खेळाडू बाद होतोय वेदांत मोरे. वेदांत मोरेला अगदी माघारी परतावं लागतं. अगदी स्वस्तात हा खेळाडू माघारी परतलाय. अगदी चांगली सुरुवात राहिली आणि त्यानंतर तात्काळ विकेटचं बदन हे केलं जातं. चांगल्या दर्जाचा झेल पाहिला. निशांतनं शांत केलं वेदांत मोरेला. मोरे बाद होतो आणि नवीन चेहरा आता पुढे सरसावला जातो. नवीन खेळाडू मिथुल भोमकर, त्याला अगदी वेगळ्या ढंगामध्ये खेळणं गरजेचं उचित असेल, कारण या उत्तरार्धाचा विचार केला जिंकण्यासाठी अगदी 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. सन्माननीय अनंताजी भोईर खैर यांचे ते अनंत खैर यांचे ते शुभागमन होते. आयोजकांच्या माध्यमातून आपले मनपूर्वक स्वागत. गोलंदाज दीपेश भोईर आक्रमकतेने गोलंदाजीची आखणी करतो, ज्याच्या जोरावरती धावसंख्येला काहीशी रोख लागली आहे. ओहो, प्रहार केलाय. अगदी एबी डिव्हिलियर्स स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली बॉल कुठे ब्रश झालाय हे पाहणं खूप गरजेचं आणि अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित केली जाते. पंचांगड पूर्णपणे प्रतीक्षा केली होती की इथे कदाचित बॅट कट आहे की नाहीये, असा जोरदार अपील पाहिला दीपेश भोईरच्या माध्यमातून, परंतु कटाक्ष पंचांची भूमिका एक चांगल्या नजरेनं ही पंचांची भूमिका इथे अवगत केली जाते आणि या तिन्ही पंचांचं विशेष कौतुक इथे केलं जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दीपेश तयार. अगदी बुंद्यात हा चेंडू सफर गेलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. अगदी एकच धाव प्राप्त केली जाते. अगदी या षटकादरम्यान धावा बनताना पाहायला मिळतात. गिरवले संघाकडून एका गटाच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 7. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 30 धावसंख्येची आवश्यकता. 18 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची अद्याप पर्यंत आवश्यकता आहे. पण यानंतर विनर टू विनर हा सामना पाहायला मिळेल. अगदी प्रणव 11 साई स्टार विगर, आज साई स्टार संघ प्रणव 11 या नावाने खेळताना पाहायला मिळतो. प्रणय 11 आणि अगदी महाप्रलय विजय या संघाने संपादन केला आणि यापुढील विनर टू विनर लढतीमध्ये सुद्धा विनर 2 संघ आपली ताकद पूर्णपणे दाखवतील ई गटाच्या माध्यमातून. पहिलं षटक पाहिलं जिथे धावा येत आहेत, निश्चितच एक गडी बाद. एकूण धावा 7 धावा धावपटाला वरती. चला आपण स्पीडली खेळायचंय, कारण वेळेनुसार इनिंग ही समाप्त होणं हे खूप गरजेचं आहे. 30 चेंडू जिंकण्यासाठी 18 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 षटकांच्या लढती आहेत आणि अजूनपर्यंत 3 षटकांदरम्यान 30 धावा बनवायच्यात. गिरवलेला अगदी वाकळण संघाविरोधात एक दमदार लढतीचा आगाज या 2 संघांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. गोलंदाज येतोय मयुरेश भोईरचा आता वापर केलाय. स्पीडली खेळायचं पहा. द्वितीय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती इथे सज्ज होत असताना चेंडू क्रमांक 1 काहीसा अडथळा जाणवतो आणि पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी या गोलंदाज सज्ज असेल. पहिलं षटक जे पाहिलं, ज्या पहिल्या षटकादरम्यान अगदी धाकड गोलंदाजीची आपण आखणी पाहिली. दीपेशनं अगदी 7 धावा खर्च केल्या.
एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याने यश हे प्राप्त केलं, परंतु हे षटक इम्पॉर्टंट आहे. पहिला चेंडू लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो. बॅटची लागली कडा, पण जेव्हा अगदी बॅटची कडा लागते तेव्हा स्क्वेअर लेग पंचांकडे का पाहिले जातं, असे नाना विविध प्रश्न अनेक वेळा आपण पाहतो. आणि कारण हा अधिकार असतो मेन पंचांना. आपण पाहतो अगदी अति वेगाने हा चेंडू सफर केला आणि त्यानंतर पाहिलं तर निश्चितच अगदी यष्टांच्या मागे विकी जाधव आपली दमखम दाखवतो. उत्तम दर्जाचं यष्टी रक्षण, अगदी जमिनीला समांतर, अगदी जमिनीला झेप घेत हा आपण झेल पाहिला. आणि अशा दर्जाचे झेल जेव्हा पकडले जातात सामन्यामध्ये दमखमपणा आपण नेहमीच पाहतो. दर्जेदार फिल्डिंगच्या जोरावरती सामने झुकले जातात, सामने जिंकले जातात. हे या क्षणी कुठेतरी आपण वाकलन संघाच्या माध्यमातून पाहतो. वाकलन संघाचं विशेष कौतुक, पहिला सामना उद्घाटन सुरू व्हायच्या आतोआत हा संघ इथे दाखल झाला होता. ही सुद्धा तितकीच जमेची बाजू पाहतो. मग वाकळणचा कोणताही संघ असो, अ असो, ब असो, क असो, त्यांच्या आपण दमखम पाहतो. याच गावातून अगदी महाराष्ट्राचा लाडका आवाज आमचे बंधुतुल्य मित्र ओमकारजी शेट्टे वाकळण यांचा मी आभार व्यक्त करतो. एक चांगलं योगदान त्यांचे आपण नेहमीच समालोचन क्षेत्रासाठी पाहतो. गोलंदाज मयुरेश बॉलिंग ट्रॅक वरती प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. स्वतः गोलंदाज चेंडूवरती जात असताना अगदी 2 धावा झपाट्यानं प्राप्त होत आहेत. अगदी या चेंडू गणिक 2 धावा प्राप्त होत आहेत. गोलंदाज मिड विकेटला येतो, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येत नाहीये, ही काहीशी शाशंका आहे. हे प्रश्न उद्भवले जात आहेत. अगदी यष्टीरक्षक विकी त्या ठिकाणी सज्ज असताना, कारण फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सजगता असतं खूप गरजेचं असतं. स्ट्रॉंगली बाणा हा पेशकश होतो तेव्हा निश्चितच सामन्यामध्ये दमखम दाखवण्याचा प्रयत्न असतो. आमचे मंडप डेकोरेटरचे सर्व मेंबर वर्कर्स तुमचंही सुद्धा मनस्वी आम्ही आभार व्यक्त करतो. गोलंदाज तयार, अति वेगाचा चेंडू सफर केला. टप्पाची समाप्ती, तीक्ष्ण धारदार बाणा गोलंदाजीच्या माध्यमातून पेशकश केला जातो, ज्याच्या जोरावरती धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली आहे. एकूण धावपटलावरती 2 गड्यांचा खात्मा, 9 धावा लागतायत. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या डगमळतीये, परंतु फलंदाजी करणाऱ्या गिरवले संघाला चांगली धावसंख्या गिरवणं हे गरजेचं असेल फलंदाजीच्या माध्यमातून. ब्ल्यू आर्मी काहीशी नागी टेकटिकी काय, आणि अजून एक दे धक्का, झटका क्रमांक 3 मोहरे गारद होत आहेत. अति वेगानं झपाट्याने विकेट कोसळत आहेत. सन्माननीय दिनकरजी नावडेकर ग्रामस्थ मंडळ मोरबे यांचे शुभाग म्हणून आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. या मंचकावरती पाहुण्यांचा सहभाग, ग्रामस्थांची साथ यांच्या जोरावरती अगदी हे दमदार आयोजन सद्यस्थितीला पाहायला मिळतं. 9 धावा लागतायत. 9 वरती अजून एक विकेट इथे आपण पाहतो. या षटकादरम्यान 2 फलंदाजांचा खात्मा राहिला. 3 गडी बाद, 9 धावा, 14 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची अद्याप पर्यंत आवश्यकता आहे. सामना अंतिम चरणामध्ये एक चांगल्या दर्जाचा पाहायला मिळेल. दोन्ही संघ त्या दर्जाचा संघर्ष काहीशा स्थितीमध्ये इथे करताना पाहायला मिळत आहेत. फॉर्च्यून इव्हेंट या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेला अगदी लाईव्ह स्वरूपामध्ये पाहिलं जातं. आमचे सर्व कॅमेरामन यांचा आम्ही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. दमदार कार्य गोलंदाजीच्या माध्यमातून अजून एक विकेटचं बदल. आमच्या कॅमेरामन संघटनेचे पक्षप्रतोद गोट्याबाई यांची संपूर्ण सेना आहे, कारण अगदी प्रत्येक लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या गळ्यातील ताबीज म्हणून ज्यांची आपण ख्याती पाहतो असा आमचा लाडका गोट्या अगदी मंचकावरून पूर्णपणे या इथे कॅमेरा वर्क पाहायला मिळतो. आणि सर्व कॅमेरामॅनचं उत्तम दर्जाचं कार्य लढतीकडे प्रसारण केलं जाईल. 9 धावा लागतायत आणि 9 वरती अजून एक विकेट गारद होतो. अगदी 2 फलंदाज पाठोपाठ बाद होत आहेत. अगदी द्वितीय षटकातील पहिला चेंडू पाहिला, जिथे पहिला चेंडू गणिक विकेटचं पतन राहिलं आणि विकेट हॅट्रिकच्या कगारवरती आहे गोलंदाज मयुरेश भोईर. 13 चेंडू 28 धावा अजून पर्यंत बनवायचे आहेत. 13 धावा 28 धावा बनताना सुद्धा पाहिल्यात. 13 चेंडू 28 धावा निश्चितच रोखताना सुद्धा पाहिले, परंतु इथे गिरवले
की अर्थातच वाकळण हे सुद्धा चित्र अगदी काही क्षणार्धामध्ये पाहायला मिळेल, परंतु डॉट बॉलचं सत्र जारी आहे, गोलंदाजी भारी आहे. 2 षटकांचा कार्यकाल समाप्त, ड्रिंक टाइम आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावरती धावा पाहतो. 4 गडी बाद एकूण धावा टीम श्री गणेश गिरवले जाऊन पोहोचतोय 9च्या घरामध्ये. 12 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता. ड्रिंक टाइम आहे 12 चेंडू 28 आणि उर्वरित वेळेमध्ये आपण स्वागत कक्षमध्ये सन्मान सोहळे आपण संपन्न करू. सन्माननीय आमचे दानशूर दाते अनंता शेट खैरवाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1150 रुपयाचं कॅश प्राइज आम्हाला दिलं. त्यांचा विशेष मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाईल. ग्रामपंचायत माजी सरपंच आणि सरपंच महोदयांचा इथे विशेष मान सन्मान स्वागत कक्षमध्ये इथे संपन्न केला जाईल. हर्षल नावडेकर आमचे युवा नेतृत्व यांच्या शुभ हस्ते हा शाही सत्कार सोहळा इथे संपन्न होतो. अर्पणीय पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेम भरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली, पाहुणे आली मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये हा पाहुण्यांचा पाहुणचार आमच्या मोरबेकरांच्या माध्यमातून इथे संपन्न होतो. लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. 12 चेंडू 28 धावा अजून पर्यंत बनवायचे आहेत. काय दमदार स्पर्धा आहे आणि दमदार स्पर्धेमध्ये दमदार लढतींचा आपल्याला आगास पाहायला मिळतो. पहिला सामना पाहिला गावदेवी नेरेपाडा विरोधात पुणे 11 साई स्टार विगरनं पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारली. हरता सामना कसा जिंकायचा हे दाखवून दिलं दीपक पडके यांच्या सेनेनं. अर्थात साई स्टार विगरनं अगदी स्टार खेळली त्या संघाची राहिली, परंतु या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल. ओहो रॉकेट फायर अगदी बुलंदी पॉवरफुल फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एक जाव इथे प्राप्त केली जाते. चेंडूंचा विचार केला अगदी कडक ठणक बाण आपण या चेंडूंमध्ये पाहतो. नेव्ही या कंपनीचे आपण हे चेंडू पाहू शकता आणि हा चेंडूचा विचार केला तर इथे षटकार चौकात ठोकणं अगदी दमछाक होते आणि एक झिकझॅक असा खेळ साकार करण्यासाठी दोन्ही संघ त्याच ताकदीने खेळतील. पहिला चेंडू जिथे 1 धाव येताना पाहायला मिळते. 11 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची अजूनपर्यंत आवश्यकता आहे. बॅटिंग मार्ग कधी काढू मिथुनच्या निखिल ही आपण जोडी पाहतो. इट्स व्हाईट बॉल इथे करार केला जातो. अतिरिक्त धाव इथे दिली जाते. वाकळांचा काढू बॉलिंग ट्रॅकवरती मानस भोईला एक चांगल्या मानसिकतेनं गोलंदाजीची आखणी करायची. पहिल्या 2 षटकांदरम्यान पूर्णपणे गोलंदाजीची आपण दादागिरी पाहिली, परंतु या षटकादरम्यान फलंदाजांना अटकेपार झेंडे रोवणं गरजेचं असेल. प्रहार केला कार्पेट चांगला फटका केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खर्रा फिल्डिंग आणि येतोय हा संघर्षाचा दमदार चौकार. काहीशी नाराजी नाट्य कारण आज हे अगदी 3 वेळेला घडलं. अगदी नेरेपाडा विरोधात विगर या सामन्यादरम्यान अगदी 2 चौकार हे कारणीभूत ठरले गेले. अगदी पराजयासाठी नेरेपाडा या संघासाठी इथे तेज पाहायला मिळतं. क्षेत्र सुद्धा तेज आहे. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पूर्णपणे झेल पकडणं चेंडू अडकवणं काहीशी कठीणाई निर्माण होते. आणि हे पाहता समीकरण अंतिम टप्प्यामध्ये 10 चेंडू 22 धावा हे समीकरण अजूनही सामना काहीच आपल्याला बॅलन्स पाहायला मिळतो. इथून कोणताही संघ जिंकू शकतो. सन्माननीय श्री हरिचंद्र भगत यांचे ते शुभागमन झाले. त्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं आणि त्यांच्या समोर सन्माननीय 10 चेंडू 22 सन्माननीय विष्णू नावडेकर दादांचंही आम्ही ते स्वागत करतो. आणि लागतोय रनआउटचा हा धक्का. या झटक्यानं पूर्णपणे दबाव ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. सांघिक कोडा पुढे मार्गस्थ होत असताना संघाची धावसंख्या गिरवले संघ जाऊन पोहोचतोय. एकूण धावा 16. 9 चेंडू 21 धावा अजून पर्यंत बनवायचे आहेत. वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त परायण महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक 2025 A1 दर्जाचं कार्य या स्पर्धेमध्ये सन्माननीय श्री जितेजी रघुनाथ नावडेकर दत्तराज इंटरप्राइजेसच्या सहसाथीनं हरिभक्त परायण कमलाकर महादेव नावडेकर चिन्मय डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन
या A1 जोडीचं एक दमदार कार्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं आणि आमचे संपूर्ण सहआयोजक आयोजक यांचे कौतुकास्पद कार्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. त्यांचे नामकरण अगदी पुढच्या लढतीमध्ये इथे घेतलं जाईल. कारण चिन्मय डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन आणि दत्तराज एंटरप्राइजेस प्रस्तुत ही आपण दमदार स्पर्धा पाहतो आणि या दमदार स्पर्धेमध्ये आजची रात्र कोणता संघ गाजवेल हे सुद्धा पाहावं लागेल. ई गटातून लढत क्रमांक 2 तुमच्या समोर सादर होते. अगदी फलंदाजापासून दुराभा साधण्याचा हा प्रयत्न राहिलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना निश्चितच मानस भोईर बॅट्समॅन रिव्ह्यू पाहायला मिळतो. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू सिस्टम इथे अवेलेबल आहे. अगदी टेक्नॉलॉजी पूर्णपणे तिचा वापर या स्पर्धेमध्ये इथे केला जातो. नॉन स्ट्राइक काढून जो इशारा केला हे पाहता रिव्ह्यूचा वापर केला परंतु इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल अयशस्वी हा आपण रिव्ह्यू पाहिला. अगदी नॉन स्ट्राइक खेळाडून जो काही इशारा केला होता ज्याच्या जोरावरती फलंदाजी करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यूचा वापर केला परंतु नाकामयाब अगदी अयशस्वी आपण पाहिला. अगदी बॉल गोलंदाज तयार. 8 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. निर्णायक क्षणी पकडलेला दमदार झेल निशांत पुन्हा एकदा शांत केलं फलंदाजाला. अंतिम टप्प्यामध्ये पुन्हा एकदा समीकरण पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक असतील अर्थात 7 आणि जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता. दोन जितूयत पा स्पर्धा ही माझी स्पर्धा ही आमची डीजे आम्हीच वाजवणार. खरं तर ही भूमिका खूप कमी वेळेला पाहायला मिळते आणि मंडप ही आम्हीच बांधणार. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये दत्तराज एंटरप्राइजेस. खरं तर पूर्णपणे नेटवर्क खूप त्यांचं चांगलं पाहायला मिळतं. लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. 7 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता. हो अवलिया व्यक्तिमत्व पाहतो स्क्रीनवरती. सन्माननीय श्री जितेश रघुनाथ नावडेकर दत्तराज एंटरप्राइजेस आणि या स्पर्धेमध्ये उत्तम डीजे उत्तम मंडप व्यवस्थापन. लढतीकडे प्रस्थान केला जाईल. 7 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता. आपल्या बोटांची जादू या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून अविरतपणे पाहायला मिळेल. डीजे जितो 7 चेंडू 21 धावा. 7 चेंडू 21 धावा आणि अखेरच्या चेंडूवरती शंखनाद वेलवेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 आणि षटकार. आपल्याला मेजवानी पाहायला मिळते. हिंदुगिरीचे बादशाह आम्ही तलवार आमची राणी दादागिरी तर करतोच आम्ही बाकी आमच्या शिवरायांची मेहरबानी. एक जबरदस्त शिवगीतांची मेजवानी त्या दर्जाचा दमदार सामना पाहतो. 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. व्हॉट मॅच. लगातार 2 सामन्यामध्ये पूर्णपणे रोमांचक बाणा पाहिला. अलीकडचा सामना सुद्धा त्या दर्जाचा पाहिला. इथे त्या दर्जाचं क्रिकेट सध्याच्या घडीला इथे आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. दमदार स्पर्धेचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो. खरं तर ज्या दर्जाच्या लढती होतात तो ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे. कारण पहिल्या रात्रीमध्ये जो काही आपण धमाका पाहतो आणि हे पाहता अविरतपणे या स्पर्धेमध्ये दमदार बाणा पाहायला मिळेल. याची देई या चिडोला गजल क्रिकेटचा सोला आनंदाचा. अगदी अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. एक दर्जेदार सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो आणि यात नंतर सामना पाहायला मिळेल विनर टू विनर. अगदी दमदार सामन्यांचा आपण आगास पाहतो. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येतोय. निशान ज्यानं 2 अगदी झेल पकडले असा निशान आता गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहायला मिळतो. पिंक आर्मी विरोधात ब्ल्यू आर्मी असा आपण सामना पाहतो. 2 संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर खेळले असावेत ही आमची माहिती आहे. आणि हे पाहता अगदी दोन्ही संघांना एकमेकांचे धागेदोरे एकमेकांना ठाऊक नाहीयेत आणि हे पाहता सामना चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतो. 7 चेंडू 15
पहिला चेंडू रोखलंय एक धाव इथे प्राप्त केली जाते. पहिला चेंडू एक धाव. आता विजयाचा सौदा आखायचा. गिरवले की वाकळण कोणता संघ बाजी मारेल. 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अगदी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. दोन संघ आपली ताकद सध्याच्या घडीला इथे समर्पित करतायत. अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल याकडे तमाम क्रिकेट असे वर्गाचं लक्ष असेल. लाईव्हच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आम्हाला एन्जॉय करतो त्यांचे मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. काहींनी अगदी घर बसल्या टीव्ही ऑन केली, काही अगदी मोबाईल वरती या सामन्याला पाहत आहेत, त्यांचंही कौतुकास्पद कार्य. 5 चेंडू 14 धावा. दुसरा चेंडू सरप्राइज डिलिव्हरी मॅजिक बॉल आपल्या भात्यातून पेशकश करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती निशांतनं फलंदाजांना शांत केलंय. या सामन्या दरम्यान पूर्णपणे आग लावणारी खेळी दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे प्रस्थापित केली जाते, परंतु ब्ल्यू आर्मी काहीशी शांत आहे. 4 चेंडू 14 समीकरण आणि अंतिम टप्प्यामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती निशांत भोईर पुन्हा सज्ज असताना प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु लेंथ मध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळते. अगदी व्हाईट बॉलची इथे अधिघोषणा केली जाते. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. संघर्ष दोन्ही संघांना करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि सामर्थ्य या स्पर्धेमध्ये निर्माण करायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. 4 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. वॉट बॉलिंग एक दमदार गोलंदाजी सागास. आता काय होणार. 3-13 हे समीकरण अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल आणि गोलंदाज निशांत भोईरची दहशत, निशांत भोईरचा दरारा पोटेन्शियल ठासून भरलंय आणि एक धाकड सामना या स्पर्धेच्या माध्यमातून येथे पाहायला मिळतो. 3 चेंडू 13 आणि समोर पाहायला मिळतो फलंदाज प्रतीक हातमोडे हात चलाखी चालवतोय. व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. दीपेश भोईर दीप प्रज्वलन करतोय आपल्या खेळीच्या माध्यमातून. दमदार झेल राहिला, काही दमदार चेंडू होता. राईट मोर द विकेट मारा राहिला. अगदी पूलचा हा देखना सक्सेसफुल फटका खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑनला दीपेशच्या माध्यमातून. दमदार शानदार दमदार झेल. हातमोडेनं चांगला प्रयत्न केला होता, परंतु त्यानंतर अगदी आपलं प्रतिबिंब उमटवत असताना प्रतीक हातमोडेला मात्र माघारी परतावं लागलं. हा षटकारच होता, परंतु दीपेशनं पकडलेला तो झेल ज्याच्या जोरावरती सामन्यामध्ये आपण बाजी पाहिली. जोरदार आपल्याला पाहायला मिळते. रोखलंय. अगदी 3 चेंडू 13 होते. 2 चेंडू 13. आता 1 चेंडू 13. एक झेल काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण आपण या लढतीमध्ये पाहिलं. अगदी वाईडिश लॉंगॉनला झेल सुटला असता, षटकार गेला असता तर सामन्यामध्ये रोमहर्षक बाणा आपण पाहिला असता, परंतु इथे सर्व काही उलटफेर पाहायला मिळतं. धक्कादायक निकाल तुमच्या समोर अंतिम टप्प्यामध्ये येताना पाहायला मिळतो. अगदी 1 चेंडू 13 हे समीकरण अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळतो आणि समोर श्री गणेश गिरवले संघाचा काढू राज हातमोडे. आधी राज गाजवेल का. हा निर्वाणीचा चेंडू चांगला खेळेल का. आणि हे पाहता अगदी अंतिम चेंडूवरती जर्सी क्रमांक 18 मानस्त सुद्धा एक दर्जेदार झेल पकडलाय, ज्याच्या जोरावरती ठाणे जिल्ह्यातून अगदी बिलॉंग करणारा कल्याण डोंबिवली पनवेल परिभाग गाजवणारा संघ अर्थातच वैदई अर्शल 11 वाकलन या संघानं बाजी मारली. परास्त होतोय श्री गणेश गिरवले संघाने सुद्धा चांगला खेळ या स्पर्धेमध्ये साकार केला, परंतु पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. प्रेक्षकांची झाली या गर्दी.